तर नमस्कार सगळ्यांना। चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे। तर आज आहे आषाढी एकादशी। तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। म्हणतात ना एकादशी आणि पोटभर खाशी, असंच आज आमच्याबरोबर काहीतरी झालेलं होतं। तर आज उपवास होता आमच्या दोघांचा, तनिषच्या पप्पांचा आणि माझा। तर सकाळ सकाळी ना मस्त असं गवती चहाचा चहा बनवलेला होता आणि त्याच्याबरोबरच ना सकाळ सकाळी पावसाला पण सुरुवात झालेली होती। त्याच्याबरोबरच नाही तर नाश्त्यामध्ये एक नाही ह्या दोघांच्यासाठी पराठा बनवायला घेतलेला। देवपूजा वगैरे काही नव्हती, सुतक असल्यामुळे एक नाही देवपूजा पण केली नाही, कुठं मंदिरमध्ये पण जायचं तर काही नव्हतंच। त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाकच करून घेऊया। तर मस्त असं चपातीला जसं फोल्ड करतात ना तसं फोल्ड करून पराठा लाटलेला होता। तर मस्त असं एकदम छान बनलेला होता। तनिषला म्हटलं अगोदर एक नाही आंघोळ करायच्या अगोदर झाडांना पाणी वगैरे घाला आणि मग आंघोळ करून तुला नाश्ता देते। तरी ते तनिषनं झाडाला पाणी वगैरे घातलं। त्याच्यानंतर आंघोळ करून आल्यानंतर ना मस्त असं त्याला एक पराठा नाश्त्यामध्ये दिलेला होता। तर एक किती वेळ झाला मी करून ठेवलेलं होतं तरी सुद्धा एक थोडा पण म्हणजे तुकडा अजिबात पडला नाही, तर एकदम सॉफ्ट बनलेला होता। त्याला नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट संपलं होतं आणि शाबूला पण ना थोडंसं भरड भरड असले ना तर मग शेंगदाण्याचं कूट शाबू चांगलं लागतं। तर शेंगदाणा अगोदर भाजून ना थंड करायला ठेवलं आणि त्याच कढईमध्ये ना थोड्याशा शेंगा भाजल्या। तनिषच्या पप्पांना भाजलेल्या शेंगा खूप आवडतात म्हणून म्हणलं चला आज एकादश आहे तर त्यांना थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे आधीमध्ये भूक लागली ना तर मग खाता येतील। त्याच्याबरोबर शेंगदाणा पण थंड झालेलं होतं तर कूट बनवून ठेवलं आणि बरोबरच ना मग लाडू पण बनवून घेतले, फराळ वगैरे करून घेतला। त्याच्यानंतर ह्या दोघांचं असं काहीतरी इकडे चाललेलं होतं। सुजलने एक नाही तनिषच्या कपाळावरती असा मोठा टिका लावलेला होता, नाकावरती पण। तर तरी त्याला पण एक नाही तसंच करायचं होतं, त्यामुळे ह्या दोघांची अशी काहीतरी भांडणं चालली होती। तर दिवसभरात नाही 2-3 वेळा तर भांडणं होतात आणि त्याच्यानंतर प्रेमानं पण राहतात। त्यामुळे असं वाटतं की भांडतात पण प्रेमानं राहतात, तर ह्यांना खवळायचं कसं। चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपते, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।